टेंभी आणि काळी परिसरात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतपिकाचं अतोनात नुकसान। महागाव तालुक्यासह परिसरामध्ये शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना महापूर आला होता। यामध्ये परिसरातील अनेक गावातील शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। टेंभी आणि काळी, चिल्ली, इजारा परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे टेंभी काळी येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अद्यापपर्यंत शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही किंवा पंचनामे सुद्धा झाले नाहीत। हातातोंडाशी आलेलं पीक अतिवृष्टी आणि महापुरामुळे नष्ट झाल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान झालंय आणि शेतकरी संकटात सापडलाय। तरी लवकरात लवकर शासन स्तरावरून त्वरित मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव। आपण महागाव तालुक्यातील टेंभी काळी शेत शिवारामध्ये आहोत। 1 आणि 2 तारखेच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामध्ये नाल्याला आलेल्या पुरामध्ये कापूस या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत। आपण पाहू शकता की अतिशय प्रचंड असं कापूस या पिकाचं नुकसान झालेलं आहे। अतिशय सुंदर असं कापसाचं पीक पूर येण्याच्या अगोदर हे शेतकऱ्याचं बहरलेलं होतं आणि पूर गेल्याच्या नंतरची परिस्थिती तुम्ही पाहू शकता। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेलं आहे। या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी आमच्या सोबत आहेत। काका, किती एकर कापूस आहे तुमचा आणि किती नुकसान झालं? माझं नाव श्रीराम किसन पाटील, राहणार टेंभी, किती कास्तकार आहे। आमचं 2 एकर कापूस आहे। 50-60% वर नुकसान झालं समजा। किती दिवस झाले या गोष्टीला? 1 आणि 2 तारखेला कोणी आलं शासन स्तरावर? कोणी आलं? तुमची कोणीच नाही। काय खर्च वगैरे किती झाला तुमचा? फवारणी खत वगैरे 50,000 वगैरे केला। 50,000 पाणी टाकला आणि 50,000 रुपये खर्च झाला समजा। साईडच्या नाल्याचं पाणी पूर्णपणे शेतात आलं। नारायण माधव चिकणे, राहणार टेंभी। आमच्या शेतामध्ये 1-2 तारखेला खूप पाणी पडलं भयंकर। आम्हाला विमा पाहिजे, विमा मिळाला। माझं नाव अमोल बाबाराव शिरगिरे आहे। मी राहणार टेंभी काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळचा आहे। इथे टेंभी मध्ये 1-2 तारखेला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे किती कापसाची मोठी हानी झालेली आहे आणि त्याच्यानंतर सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झालेले आहे। आम्हाला जे पीक विमा आहे, आमचा जे नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाची आम्हाला परतफेड करण्यात द्यावी, त्यांनी भरपाई द्यावी। त्या स्तरावर आम्ही शासन स्तराला एवढंच सांगू शकतो की आमच्या मालाला भाव द्यावे, आमच्या मालाला जे आता जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि पीक विम्याचे जे लवकरात लवकर पंचनामे होऊन शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पाडून घ्यावं, हे अशी आमची इच्छा आहे। नक्कीच महागाव तालुक्यामध्ये 1 आणि 2 तारखेला झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामध्ये आणि महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी शासन स्तरावरून अद्यापपर्यंत बांधावर कोणीही पोहोचली नसल्याची खंत आपल्या समोर बोलताना व्यक्त केली आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव।